कॅन्सर पेशंटला एक्सरसाइज केल्यानंतर बेनिफिट होतं का? चला समजून घेऊया. मित्रांनो, कॅन्सर पेशंटला जेव्हा त्यांची ट्रीटमेंट चालू असते, म्हणजे किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, सर्जरी किंवा इतर काही थेरपी, तेव्हा त्याचे साईड इफेक्ट्स त्याला भोगावं लागतात. आणि हे साईड इफेक्ट्समध्ये जो फटीग, एक्झॉस्ट ते होतात, त्यांना एक्सरसाइज तर दूर, त्यांना बाथरूमपर्यंत जाण्याची सुद्धा ताकद नसते. मग काय करायचं? तर जेव्हा हे किमोथेरपी, रेडिएशन थेरपीचे ह्यांचे साईड इफेक्ट कमी व्हायला लागतात, त्यांना हळूहळू जेव्हा बरं वाटायला लागतं, पेशंटनी थोडीशी मूवमेंट चालू करायला पाहिजे, थोडीशी फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे. हळूहळू जेव्हा स्टॅमिना वाढतो, योगा करायला पाहिजे. जर चांगला स्टॅमिना असेल तर लो इम्पॅक्ट वेट बेरिंग एक्सरसाइज करायला पाहिजे, स्विमिंग करायला पाहिजे, वॉकिंग करायला पाहिजे. तर ह्या एक्सरसाइजमुळं काय बेनिफिट होतात? ह्या एक्सरसाइजमुळं रुग्णाच्या शरीरमध्ये ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे व्हायला लागतं. त्या एक्सरसाइजमधून जे एंडोमॉर्फिन रिलीज होतं, त्यामुळं पेशंटला एक प्रकारचं प्रसन्नता वाटते. मानसिक अस्वस्थता, डिप्रेशन, एन्झायटी तीसुद्धा कमी व्हायला मदत मिळते. पेशंटला चांगली भूक लागते, त्यांना चांगली झोप येते. आणि त्यांना काही पेरिफेरल न्यूरोपॅथीचा त्रास होत असेल तर एक्सरसाइजनी तो सुद्धा कमी होऊ शकतो. तर कॅन्सर पेशंटनी जरूर एक्सरसाइज करायला पाहिजे. अशा काही कॅन्सर अवेअरनेसवरच्या टिप्स ऐकण्यासाठी माझ्यासोबत जोडून राहा. माझा चॅनल आहे जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या.